करताय का नाही तेवढं सांगा. तुमचं 10 केसेस मंगळवेढा तालुका पूर्ण पाणी संपलं की नदीत सोडायला पाहिजे. त्यांनी एकलसपूर अनवळीला महाग फाटा खोदते आणि पुन्हा उरफाट्याला त्यांना डबल पाणी मिळते. वेळोवेळी सांगते नियोजन मंगळा झालं की नदीत सोडा. ते जसं करता येते आता मेन पाणी सांगा आम्हाला. बरं ते जाऊ द्या. आता तुम्ही नदीत पाणी सोडण्यासाठी काय करणार? आम्ही पाणपट्या भरतोय आणि उजनी धरणासाठी आमची बाग आहे. तुम्ही फक्त पाण्यात सरपंच पर्यंत वशिल्यावर जाते. पाणी सोडलंय तुम्ही, ऐका की अहो साहेब एक मिनिट. पाणी सोडलंय तुम्ही, आम्हाला पाणी येईल का खासदार साहेबांसमोर? आम्हाला एवढं सांगा बस. आलंच पाहिजे. एक महिना लागेल. कधी येईल ते साहेब तुम्ही एक साधी लेखी द्या. सरकोलीपर्यंत पाणी पोहोचवतो, नाही पाणी पोहोचवलं तर आमचा ऑफिस जबाबदार आहे म्हणून अशी लेखी द्या. होणाऱ्या नुकसान भरपाईला द्या. काय होईल द्या लेखी पत्र. जाऊ द्या. काय निदान नुकसान भरपाई मिळेल. ती फोन बिन जळू द्या हो. तुम्ही लेखीच द्या ही फक्त. साहेब उचलले तर कतले साहेब उचलले. हळकुंडी साहेब उचलत नाही. मंगळचे मेन आहे. बोलवा त्यांना इथे बोलवा. त्यांना बोलवा. ती एक जाधव साहेब आहे. तुम्ही पाणी किती दिवसात आम्हाला आणणार? आम्ही फार्म भरतोय. आमच्या पानपट्या उसातनं जाते त्या आणि घरान उतर आमची 10 एकर रान पुनर्वसनला गेली. काय उपकार करत नाही. शेतकऱ्याला काही बनवते ते पाणी सोडलेलं फोटो दाखवायचं आणि शेतकरी ऑफिस मधनं पाठवायचं. पाणी येईल का फक्त सांगा. अपेक्षा सोडता येईल आम्हाला. अजून मोटर चालू झाली आहे 70 कमी होणार. 70 पाणी नदीतच घुसतंय. त्या वाळतच नाही, बाहेर निघत नाही. आता तुम्ही मला नका सांगू. तुम्ही आम्हाला सगळ्यांना शब्द द्या. एक तर नीट आम्हाला सांगा की तुम्ही काय नियोजन केलंय, कधी पाणी येईल, कोणत्या दिवसापर्यंत येईल आणि कुठपर्यंत येईल हे तुम्ही नीट आम्हाला आता स्पष्टीकरण द्या. आणि क्लिअर पारदर्शकपणे तुम्ही आम्हाला स्पष्टीकरण द्या. आता मॅडम आपण काय केलं याच्यामध्ये सध्या 390 क्युसेकने आपलं पाणी वरती सुरू होईल. 43 किलोमीटरला ते जवळपास 340 मिळते आपल्याला. तिथून काही लॉसेस जे होतात. आता जर कलेक्टर सरांनी आपल्याला परमिशनही दिली आहे. दोन्ही साईडच्या ज्या लाईन आहेत मोटरी चालत आहेत त्या बंद करण्यासाठी. ते जर राहिलं तर आपल्याला 300च्या जरी मिळाला आपल्याला तरी मला वाटतं की आपण हे जे आता मल्लेवाडी आहे ती 3 दिवसामध्ये कव्हर करू शकतो. ही आपण जे आहे 3 दिवसामध्ये ते येईल. कारण सध्या आपण जे पहिल्या वेळेस पाणी सोडलं ते आपल्या घरवरती जो बंधारा आहे त्याच्या पात्रापर्यंत पोहोचलं होतं. पण ते वरती एवढ्या मोटरी चालू होत्या त्याच्यामुळे ते पुढे काही सरकलं नाही. पाणी तिथे झिरकून गेलं. पोहोचलेलं का एप्रिलच्या ह्या पाळीला नाही. ह्या पाळीला नाही. प्रत्येक पाळीला कॅनलच्या पाळीबरोबर नदीला पाणी असतंय. मागच्या पाळीबरोबर तुम्ही सोडलं होतं. ह्या पाळीला नाही सोडलं. वड्यातलं पात्रा देऊ काय करता? पात्रात बुडायला पाहिजे ना. आणि तुम्ही दार काढा बांधायचे. आम्ही बांधायला तुम्ही 1 फूटभर पाणी ठेवू नका. फक्त गुळणा तेवढं सरकुलीपर्यंत न्या. बंधाऱ्याची पूर्ण झाडं त्यामुळे तवशे बांधायची पाणी येतंय का? बंधाऱ्याचा नंतरचा भाग आहे. आता पाणी इथं येणार आहे का नाही सांगा. काल पण हे सांगितलं तुम्ही आम्हाला. सगळं प्रश्न कालही तुम्ही होते तेव्हा मी तिथेच होतो. श्रीपूरच्या बंद केल्या सगळ्या वरच्या
काल दिवाळी 25 आपण बंद केलता 24 बी बंद केलता का उघडणार मुरुम होता एवढे राहत नाहीत ना. नाही माणसं उघडते ती मुरुम टाकला पुन्हा त्यांना धाकच माणसं नाही उघडतात, काही लिकेजेस राहतात तर मुरुम टाकून ते बंद केले. पाटकऱ्यावर गुन्हा नोंद का अशी धमकी देतो पाटकऱ्याला जर आपल्याला आता हे लिकेजेस आहेत तर लाईन जर बंद झाली पूर्ण तर तोही 50 ते 70 क्युसेकचा एक फरक पडेल, म्हणजे तो आपल्याला ॲडिशनल मिळेल, कारण तो वरतून तो वाढू शकणार नाही. ते पण शेतकरी लाईट चालूच ठेवणार संगम बसणं येणार असं थोडं त्यांना पण पाणी हवंच आहे ना. तुम्ही वरनं पाणी वाढवणार ना की 27 पर्यंत मायनसला गेले पाणी चाललं. आता का तुम्ही वाढवणार ना? सांगा की ते पण आमच्यासारखे शेतकरी आहेत, चालूच करणार ना मोटर म्हटले ते. साहेब, तुम्ही आल्यापासून मला सांगताय मोटर बंद करणार, अहो, दिले म्हणजे तर एक चालूच मिनिट, करणार. एका शेतकऱ्याला पाणी द्यायला तुम्ही दुसऱ्याच्या शेतकऱ्याच्या पोटावर पाय, पण सरकारचं नियोजन आहे का नाही? दरवर्षी -27 मध्ये इथे पाणी येतं आणि तुम्ही आता शेतकऱ्यांना एकाला जीव दिला दुसऱ्याला मारताय. तुमचं नियोजन कुठे आहे? -27 मध्ये पण इथे पाणी सुटलंय, इथे पाणी आलंय. तुम्ही मला आल्यापासून शेतकरी पंप 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 सांगताय, मोटारी सांगताय. हे काय चाललंय तुमचं? ते पण बरोबर बोलले, मी त्याचीच वाट बघत होती. ते पण शेतकरी आहेत, हे पण शेतकरी आहेत. तुमचं -27 मध्ये दरवर्षी पाणी यायचं इथे. आता काय नियोजन पूर्णपणे तुमचं ढासळलंय? कारण सांगायला नको तुम्ही. पाणी कसं पण करून डाव्या आणायलाच पाहिजे. पुजारा पाणी कायम द्या. आज 11 दिवस झाले तुम्ही कारण सांगताय. कारण सांगणे योग्य आहे का? ताईला जी सांगितले ते आपण 11 तारखेपासून ऐकतो. ही सांगा की पुढचं कशा सांगताय तुम्ही? इकडलं पाणी इकडे घ्यायला पाहिजे. ताईला सांगते तीच आपल्याला सांगतात 11 तारखेपासून. तुम्हाला काय अधिकार ही आहे डाव्याचं का पाणी नाही? हे काढून इकडे घ्यायला पाहिजे. आपला काय संबंध ती घेणार आपल्याला कोण देतं? तिकडे डाव्याच कमी करा पण आमच्याकडे वाढवा. ह्याला पण अधिकार त्यांनी कमी करून द्या. काय ते आपलं पाणी घ्या. काय पंचायतीचं पाणी. तुम्हीच साहेब होताय, मला हेच काही कळत नाही. पाणी नाही आणा मला. काय सांगू नका काय. पुढचं आपला काय संबंध आहे बोलायचा? पाणी फक्त आणा. हे महत्वाचं मला ताई, साहेब, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आम्ही ऑफिसला दगड मारला तर तुम्ही आमच्यावर गुन्हा दाखल करता, त्याचा अधिकाराचा वापर करता. आता का अधिकाराचा वापर करत नाही तुम्ही? तुमच्या पाणी मागं खोलते तुम्ही 11 तारखेपासून ह्यांना पाणी मागताय ना, ठीक साहेबाच्या मनात राग आहे. पाणी ह्यांना द्यायचं नाही. नाहीतर ऐका की ही उघड आहे साहेबांचं म्हणणं. नाही, आता आम्ही तीन ऑफिस उघडू देणार ना बाबा सोमवार. दिवसापर्यंत पाणी आलं नाही तर जसं ते तुमच्यावर गुन्हा दाखल करतात तसं आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल हो चालेल. सोमवार पैसा नाही, गुन्हा दाखल केल्याशिवाय मग नुकसान करतं सरकार. असं नाही आणि चालत. आम्ही आपण ऑफिस उघडू देणार ना बाबा सोमवारपासून. मॅडम आम्ही वैतागून गेलो ह्याला 10 महिना हीच इथेच उत्तर. बसूया. अहो, लेकरं बाळं आम्ही घरात टाकून राहणार गुन्हा जाणार काम करू. हीच उत्तर. आणि जळून गेल्यावर पुन्हा काय करणार? आम्ही ती सोडत नाही म्हणून तर सांगा. ही बाकी 4-5 दिवस आहे तर ती काहीतरी दुसरं तर केलं असतं. जगली तर असती माणसं कशाने. काहीतरी दुसरा पर्याय शेतकरी असता जगून ना. उपयोग काय? आणि आता पण उत्तरच देत कुठलीही नाही पाळी कोणी. चुकली नाही. मी आलो 10 प्रयत्न वर्ष करते. प्रत्येक 100% पाळीला पाणी आम्हाला. कुठलीच पाळी चुकली किती नाही. मायनस असलं तर -30 वर पाणी आले. मग तेच मी म्हणते ना. -30 वर पाणी आले. कुठलीच पाळी चुकली नाही. तुम्ही काय करताय? सकाळला फोन आलाय मंगळाला जादा पाणी सोडता का? तुम्ही नदीला सोडत नाही. मंगळाला झाल्यावर नदीला रुटीचे नाही का नाही? मग सगळीकडे व्यवस्थित मिळायचंच की पाणी. सगळीकडे मिळाले, आम्हीच वंचित आहे. ह्या फक्त वर्षी. ही नदी ह्या वर्षी तुम्ही फक्त सरपंच आम्हाला बोलू नका. तुम्ही सांगा आता किती दिवसात येईल. कारण काही नको, फक्त आम्हाला सांगा की किती दिवसात येणार आहे. हे करतोय ते कसं करतोय कसं मला माहित नाही. कसं माहित नाही. काय नाही लिखी दिलंय 4 दिवसापूर्वी त्यांनी. लेखी म्हणजे ते सगळीकडे रेकॉर्डवर आलंय. काय नाही लिखी दिल्यावर 4 दिवसापूर्वी दिलंय पत्र त्यांनी. लय भारी शब्द नाही. लय भारी शब्द. काय उपयोग नाही. लिखी आहे. त्यांनी लिखी दिलं नाही असं थोडं नाही. दिलंय 4 दिवस. पाणी उपलब्ध झालं तर आम्ही हा, देऊ. शब्दांचा खेळ आहे, हो. थांबा, ऐका. शांत बसा, ऐका. 3 ते 4 दिवसापर्यंत इथे उचल सिद्धवाडी आपला जो आहे आणि सरकुलीला त्याला पुढे जर आपला विसर्ग तोच जर राहिला आपला विसर्ग काय बोलायचं नाही. खालच्या लोकांनी काय करायचं? खालच्या लोकांनी होय साहेब. आम्ही इथे येऊन बसलो पाहिजे. इथं पाणी येणार. आम्ही उद्या उजवाडी बंधाऱ्यावर बसवं लागेल आम्हाला. तुम्ही अधिकार वापरा. साहेब तुमचा अधिकार कुठल्याच पाळीला पाणी चुकलं नाही. एक मिनिट. तुम्ही आता जा खांडेकर साहेबांकडे, त्यांनी कोण हालकुडे बिलकुडे सगळे जा, तातडीने मीटिंग घ्या की असं इथे 3 दिवसात पोहोचलं पाहिजे आणि सरकोलीला शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्या पद्धतीत नियोजन करा आणि 3 दिवसात इथे पाणी आणि सरकोलीपर्यंत पोहोचलं पाहिजे. नाहीतर आम्ही तुम्हाला वेठीस देऊ.
आम्ही आपली उघडून देणार नाही. मागे एकदा आम्ही कोणलो होतो. हलकुडे साहेबांची पत्रिका हात जोडून विनंती करू सांगतो. ते बदलीचं माती कालवली आमची. त्याच्या आम्ही संपूर्ण कार्याचा आहे बघा. उंचाला जायचं सोमवार ठरवलं. पातळ कालवली, मग ही वरची साहेब काय करते ती? झोपते ती असं तसं काय म्हणाय. पहिले पाणी सोड. पाणी घ्या आधी. मग ही साहेब पाणी घ्या थोडसे पाणी घ्या. बघा, आज आम्ही इकडे मान नदीच्या कडेला इथे या ठिकाणी सगळे शेतकरी त्रस्त आहेत. कारण का गेले 1 आठवडा ते पाणी मागतात, इथपर्यंत पाणी सोडायला पाहिजे आणि मग सरकोली शेवटच्या टोकापर्यंत सिद्धापूरला जाऊन सरकोली पर्यंत गेलं पाहिजे. पण हे अधिकारी सगळे उडवाउडवीची उत्तरं देत आहेत. मायनस आहे सांगतायत, मोटारी आहेत. एका शेतकऱ्याच्या पोटावर जीव घेऊन दुसऱ्या शेतकऱ्याला जीव देण्याचं ह्यांचं कट कारस्थान चाललंय. ह्या -20 आहे आता, पण -27 असताना पण इथपर्यंत पाणी सोडलंय आणि सगळ्यांना पाणी मिळालंय. पण ह्या वर्षी त्यांचं पूर्ण जे नियोजन आहे ते कोलॅप्स, नियोजन केलंच नाहीये. हा जो अधिकारी आहे तो सरकार बरोबर मिलीभगत करून दुसऱ्याच कामामध्ये व्यस्त आहे. आता मला सांगायला लावू नका कोणत्या कामात व्यस्त, पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण शेतकऱ्याचं सगळीकडून मरण आपल्याला दिसतंय. मग खत असेल, पाणी असेल, डिझेल असेल, पीक विमा असेल, सगळ्याकडून या बिचाऱ्या शेतकऱ्यांचं मरण आहे. सरकार मात्र मस्त आहे आणि आमचं शेतकरी त्रस्त आहे. आज आम्ही यांना अल्टिमेटम दिलंय की 3 दिवसामध्ये सिद्धापूर पर्यंत पाणी, सिद्धेवाडीपर्यंत पाणी यायला पाहिजे आणि शेवटच्या टोकापर्यंत सरकोली पर्यंत गेलं पाहिजे. आणि नाही तर आम्ही पुढचं पाऊल जे आक्रमक असणार आहे, रस्ता रोको वगैरे नाही, आक्रमक आता पाऊल आपल्याला घ्यावं लागणार आहे. खरं तर हा उद्रेक हा खूप आधी झाला पाहिजे होता. खूप सहनशीलता आहे माझ्या शेतकरी मायबापांची आणि त्याचाच फायदा हे सरकार करून घेत. आता तुम्ही डिझेलचा प्रश्न बोलला. एकंदरीत आता येणारा मान्सून येतोय, शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरची शेतीची मशागत असेल त्या ठिकाणी ट्रॅक्टरला 1000 रुपयाचं डिझेल दिलं जाते, त्या ठिकाणी ते डिझेल दिलं जात नाही. वर्तमानपत्रामध्ये न्यूज मध्ये येत नाहीये, पण आता बऱ्याचशा पेट्रोल पंप मध्ये डिझेलला नाकार, डिझेल बंद आहे. शेतकऱ्यांना परत पाठवतायत. फक्त 1500 एवढं रुपयाचं डिझेल भरा. ही वस्तुस्थिती आहे जी आता कुठे सांगितली जात नाहीये. हे खूप वाईट अवस्था आहे. आपला देश खूप मोठ्या संकटात आहे आणि हे कारणीभूत फक्त एकच माणूस आहे, म्हणजे ह्या देशाचे प्रधानमंत्री. कारण का जेव्हा रशियाकडून तेल घ्यायला पाहिजे होतं, जेव्हा इराणकडून तेल घ्यायला पाहिजे होतं, तेव्हा तेल घेतलं नाही ट्रम्पच्या सांगण्यामुळे. आणि ह्यांनी हे मात्र मजा करतात, पण आमचा शेतकरी संकटात आहे. म्हणजे ह्यांनी करावं आणि आम्ही भोगावं, अशी परिस्थिती निर्माण झाली. दुष्काळात 13वा महिना माझ्या शेतकरी मायबापांसाठी निर्माण झालाय. या सरकारचा निषेध करते. आता तरी डोळे उघडा, पण हे निगरगट आहे आणि मला नाही वाटत हे काही करतील लवकर. हे शेवटी शेतकऱ्यांनाच टार्गेट करून इथून शेतकऱ्यांना जे देशाचा कणा आहे तो संपवण्याचा प्रयत्न ह्या सरकारचा चाललाय. पण आम्ही खांद्याला खांदा लावून शेतकऱ्यांसोबत आहोत. ते आमचे मायबाप आहेत, त्यांच्या सोबत आहोत. जोपर्यंत हे प्रश्न मिटत नाही, जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही, जोपर्यंत माझ्या शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही, तोपर्यंत आम्ही ही लढाई कुठेही न्यायची असेल तर आम्ही ही लढाई नेणार.